अमरावतीमध्ये चक्क नवरा-बायको एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत, एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार आहेत. मी बोलतोय रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याविषयी. याचं कारण काय तर रवी राणा यांनी स्वबळाचा नारा दिलाय. त्यांचा जो पक्ष आहे राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्ष, या पक्षाकडनं येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये ते स्वबळावर लढणार आहेत, भाजपाच्या सोबत लढणार नाहीयेत, असा त्यांनी दावा केला आणि यामुळं त्यांना कदाचित भाजपाच्या विरोधात सुद्धा निवडणूक लढावी लागू शकते. अर्थातच ही लढत मैत्रीपूर्ण होईल असं दिसतंय. याची पार्श्वभूमी काय आहे तर नवनीत राणा या लोकसभेला त्यांचा भाजपकडनं त्या उभ्या होत्या आणि त्यांचा पराभव झाला. यानंतर रवी राणा हे विधानसभेला उभा राहिले, त्यांना विजय मिळाला आणि त्यानंतर त्यांनी बाहेरून भाजपाला पाठिंबा दिला. यानंतर रवी राणा यांना भाजपकडनं मंत्रिपद मिळेल की काय अशी आशा होती, पण तसं काही होताना दिसलं नाही. पण ही भाजप श्रेष्ठीवरची नाराजी आहे का तर तसंही वाटत नाही, कारण की अनिल बोंडे जे इथनं राज्यसभेवर खासदार आहेत ते असं म्हणाले की एक मैत्रीपूर्ण लढत होईल. कारण की अमरावतीचा जर विचार केला नगर परिषदेचा तर इथं भाजपाची चांगली सत्ता आहे, भाजपाला अनुकूल असं वातावरण आहे. अनिल बोंडे यांच्या मते त्यांनी काही चाचपणीसुद्धा केली, काही लोकांच्या मुलाखतीसुद्धा घेतल्या आणि त्यातनं त्यांच्याकडे बरेचसे फॉर्म आले आहेत कार्यकर्त्यांचे उमेदवारीसाठी आणि त्या सगळ्यांना कमळावरच उमेदवारी हवी आहे. मात्र राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्षाकडनं त्यांच्याकडनं कुठलीही आतापर्यंत तसं एक निवेदन गेलं नाही असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. मग भाजपाला विचारात न घेता रवी राणा यांनी स्वबळाचा नारा का दिला तर त्याचा एक प्राथमिक अंदाज असा सांगितला जातोय तिथल्या स्थानिक प्रतिनिधींकडनं आणि सूत्रांकडनं की जास्त जागा हव्या आहेत. कारण की ज्या अर्थी भाजपाला अमरावतीमध्ये अनुकूल परिस्थिती आहे त्या अर्थी जे रवी राणा आणि नवनीत राणा यांचे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांना तिकीट मिळणं शक्य होणार नाही, त्यांना जास्त जागा भाजपाकडनं घेणं शक्य होणार नाही. त्यामुळंच की काय रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून त्यांना जागेच्या निगोसिएशनमध्ये न पडता जास्त जागा मिळू शकतील. दुसरं हे पण एक कारण सांगितलं जातं आहे की त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना जर तिकीट मिळालं नाही तर ते विरोधी पक्षात जाऊ शकतात आणि स्थानिक लेवलला अशा छोट्या छोट्या कारणांमुळे बरीचशी निवडणूक पलटू शकते. याच्यामुळं सुद्धा या भीतीने सुद्धा जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना तिकीट देण्यात यावं आणि जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना याच्यामध्ये सोबत घ्यावं यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मिळून वेगवेगळं लढण्याचा निर्णय घेतला असू शकतो असं सुद्धा अंदाज वर्तवला जातो आहे. अनिल बोंडे हे भाजपाच्या विजयाविषयी अत्यंत कॉन्फिडंट आहेत, मात्र अजून रवी राणा यांनी नेमकं वेगळं का झालं याबद्दल सांगितलं नाही. मात्र अनिल बोंडे यांनी सांगितलं की ही लढत मात्र आमची मैत्रीपूर्ण होणार आहे आणि जर ही मैत्रीपूर्ण आमची लढत झाली तर भाजपातर्फे नवनीत राणा या प्रचारासाठी मैदानात उतरतील आणि तसं झालं तर नवनीत राणा विरुद्ध रवी राणा असे नवरा बायको एकमेकांच्या विरोधात आपल्याला नगर परिषदेचा प्रचार करताना दिसते. यामध्ये विरोधी पक्ष काय करत आहेत तर यशोमती ठाकूर आणि काँग्रेस पक्ष यांनी याच्याबद्दल अजूनसुद्धा कुठलीसुद्धा एक स्पष्ट भूमिका घेतलेली नाही आहे. या संधीचा मताच्या विभागणीचा फायदा विरोधकांना होऊ शकतो का याबद्दल त्यांनी अजून कुठलीसुद्धा ठाम भूमिका घेतलेली नाही आहे. त्याच्यामुळे त्यांची नेमकी तयारी काय हे सांगता येणं अवघड आहे. सोबतच नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांचं एक वैरसुद्धा बघायला मिळतं. दिवाळीच्या काही दिवसानंतर तुम्हाला आठवत असेल तर यशोमती ठाकूर यांनी एक व्हिडिओ केला होता ज्यामध्ये ते असं म्हणलं की त्यांच्याकडे एक पार्सल आली बॅग आणि ते दिवाळीचं फराळ नवनीत राणा यांनी, दिवाळीचं सामान खरं तर दिवाळीचा किराणा नवनीत राणा यांनी भरून यशोमती ठाकूर यांच्याकडे पाठवला आणि त्यावर त्या प्रचंड चिडल्या, भडकल्या. त्याबद्दल त्या असं सुद्धा म्हणाल्या की अवकातीत राहायचं असा इशारा देऊन सुद्धा त्यांनी या भांडणाचं अजून एक पर्व रचलं. त्याच्यामुळं परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ही राजकीय द्वंद्व आपल्याला काय बघायला मिळतं याच्याकडे सगळ्यांची उत्सुकता लागलेली आहे. याबद्दलचं जे काही अपडेट असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. आमचे अपडेट तुमच्याकडनं मिस होऊ नये यासाठी सरकारनामा या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.